हॅलो गाईज, वेलकम बॅक टू VS व्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होप्स सगळे मजेत असाल. तर मी व्लॉग बनवायचा प्रयत्न करते इथे आणि हे सर्वजण मला एवढं परेशान करतायत की व्लॉगमध्ये सारखं काहीतरी बोलतायत. सो मी सारखं रिटेक घेऊन परेशान झालते, म्हणून मी तसंच एडिट केले. सो असं जमलं ते पण. तर यामागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच असेल पाडव्याचा. तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मामाच्या मुलाचं बारसं आहे, तर तिकडे जायचं आहे. सो आता मी आली आहे इथं. शंभूला घरीच ठेवलं होतं. 5 वाजता आलते आणि त्यानंतर रांगोळी इथं चालू होत्या. तर या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला दिसेल, म्हणजे माझी फॅमिली इकडे बरेच जण दिसलेले आहेत याच्यामध्ये आणि बरेच जण तुम्हाला माहिती आहेत पण बाकी सगळेजण. तर ही मामाची मुलगी आहे परी. ही मोठी मुलगी आहे आणि ज्याचं बारसं आहे तो बारका मुलगा आहे. तर पिल्या वगैरे माहिती आहेत तुम्हाला, मावशीचा मुलगा. आणि त्यानंतर ही समू आहे, ही पण माहिती आहे तुम्हाला. या मागच्या व्हिडिओमध्ये सर्वांनी तुम्ही पाहिलंच असेल. तर मम्मी ते शंभूला झोका देते. शंभू झोपलेला होता कारण त्याची झोपीची वेळ होती. सो तो शांत होता म्हणून मी एवढं काय सगळं शूट करू शकले. तर इथं पाळणा वगैरे आधीच रेडी करून ठेवला होता. स्नेहानं, मामीनं, मावशीनं ह्यांनी सगळ्यांनी तयारी केलेली होती. फक्त मी रांगोळीला त्यांना मदत केलेली. तर सगळी तयारी झाली. आता त्यानंतर पाळण्याखाली आजी इथं काहीतरी तयारी करते असं तांदळानं ते करतात हळदीच्या टायमिंगला, तसं करते. आता ते मला नाही माहिती आहे काय करते. सो ते झाल्यानंतर हे बघा इथं कियान कसा हसते मम्मीसोबत. पैसे लागले त्याच्यात. म्हणायचं का कोणाला येते पण बघ ना असं कसं येईल. काय मोबाईल तर पिलूचं ऑप्शन करून घेतलं आणि त्यानंतर इथं पाळणा म्हणायला लगेच चालू केलेलं आहे, कारण आधीच खूप उशीर झालेला होता आणि पिलू पण खूप रडत होतं आणि झोप पण आलेली त्याला. आणि शंभू झोपला होता त्यामुळं मी एकदम फ्री होते, कारण तो एकदम म्हणजे झोपाचा टाईमच होता त्याचा. तर आता इथं बायका पाळणा वगैरे म्हणताय. आता यांना फक्त 2 पाळणे येतात. तर आता असा प्रॉब्लेम होता की 5 किंवा 7 पाळणे असे म्हणायचे होते यांना. तर आम्ही मोबाईलवर लावलेला आणि त्यानंतर कॉपीराईट येईल म्हणून मी तो आवाज म्यूट केलेला, नाहीतर ओरिजिनल आवाज ठेवला असता. तर आता या पार्टमध्ये तर एवढंच पाहायला मिळणार आहे. आता नेक्स्ट पार्टमध्ये पाहूयात की आम्ही बाळाचं नाव काय ठेवलं आहे आणि त्यानंतर आत्या वगैरे हे सगळं दाखवून मी, म्हणजे बाळाची आत्या म्हणजे माझ्या मावश्या. सो या व्हिडिओमध्ये तरी एवढंच आहे. तर पाहूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.